ठाण्यातल्या शिक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या शिक्षकांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। शिक्षकांच्या विविध मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकारी अश्विनी धरणे यांना यावेळी देण्यात आलं। कार्याध्यक्ष आमदार रामनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना संरक्षण द्यावं, विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करू द्यावं। परंतु या संदर्भामध्ये शासनाकडे वारंवार आग्रह धरून विनंती करून बैठका घेऊ नये। कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्यानं शेवटी आम्हा सर्व शिक्षकांना विविध संघटना एकत्र येऊन आम्ही या सर्व कृती समितीच्या माध्यमातून आज हा एक दिवसाचा शाळा बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। काय आहे शिक्षकांच्या मागण्या त्या पाहूया, अर्थातच ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यातलं विनाअनुदान धोरण तातडीने रद्द करण्याची शिक्षकांची मागणी आहे। चिपळूणकर समितीच्या शिफारशींप्रमाणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं मंजूर करण्याची मागणीही शिक्षकांनी केली आहे। शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याची प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करण्याची मागणीही शिक्षकांनी लावून धरली आहे। विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न निकाली काढा असाही आग्रह केला जातोय।